नारळ आहे तो पुरुष आहे आणि मग तो पुल्लिंगी आहे. मुळामध्ये नारळ याला सीर असं म्हटलं जातं. तर ते सीर हे स्त्री का पुरुषाचं, यामध्ये मात्र शास्त्रकार ते पुरुषाचंच आहे असं सांगत नाही. ते एक आत्म्याचं सीर आहे आणि आत्म्याला लिंगभाव नसतो. मुळामध्ये जो हिरवा नारळ असतो, ज्याला आपण शहाळं म्हणतो, तो गर्भवती स्त्रीच्या ओटीमध्ये घालण्यामागं 2-3 कारणं असतात. कारण जो नारळ असतो त्या नारळाच्या आतमध्ये कोंब असतो आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल तर ते पाणी असतं, नारळाचं पाणी, आणि मग त्याच्याभोवती खोबरं जमा होतं. आणि सुरुवातीला जर तुम्ही बघाल तर तो जो ओला नारळ असतो त्या स्त्रीच्या गर्भामध्ये ज्या पद्धतीचा द्रव असतो तशा पद्धतीचा असतो आणि म्हणून त्या नारळाला स्त्रीच्या गर्भाशयाची सुद्धा उपमा दिलेली आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचा नारळ पाण्याने भरलेला असतो त्यावेळेस तो देवी स्वरूप असतो. तोच नारळ ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी फोडतो त्यावेळेस तो बली स्वरूप असतो. तो ज्यावेळेस आपण नारळ कलशावरती वरुणाचं नाव घेऊन स्थापन करतो त्यावेळेस तो वरुण कलश असतो.